19 शेतकऱ्यांच्या किडन्या विकल्या आणि कनेक्शन समोर येतं दिल्लीतील पद्मश्री नामांकित हा डॉक्टर रविंद्रपाल सिंग, ज्याला अटक करण्यात राज्यातील पोलिसांना अजूनही यश आले नाही। दुसरं कनेक्शन म्हणजे राजरत्नम गोविंदस्वामी, ज्याचे राजकारण्यांशी संबंध असल्याने राज्यातील पोलीस त्याच्या घरी जातात पण त्याला हात सुद्धा लावू शकत नाहीत। तिसरं कनेक्शन म्हणजे रामकृष्ण सुंचू उर्फ कोलकात्याचा कृष्णा, जो स्वतः या लोकांचा मोहरा बनला होता, ज्याने स्वतःची किडनी विकली होती। हे सगळे ते राक्षस आहेत जे शेतकऱ्याला गिळणाऱ्या सावकाराला पूरक होते। यांनी मिळून चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि इतरही राज्यातील अशा 19 शेतकऱ्यांच्या किडन्या विकल्या। हे किडनी घेणाऱ्यांकडून घ्यायचे 50 ते 80 लाख, त्यामध्ये रविंद्रपाल सिंगचा वाटा असायचा 10 लाख, राजरत्नमला मिळायचे 20 लाख, रामकृष्ण घ्यायचा 20 लाख आणि शेतकऱ्याला मिळायचे केवळ 5 ते 8 लाख। विधानसभेत विरोधकांनी 19 शेतकऱ्यांच्या किडन्या विकल्याचा दावा केला, पण तो फेटाळून सरकारने केवळ 9 लोकांच्या किडन्या विकल्याचा कबूल केलं। आकडा 19 असो किंवा 9, शेतकरी असो किंवा सामान्य, त्यांचे आरोपी अजूनही मोकाट आहेत। पण हा कधीच नॅशनल मुद्दा होणार नाही, कारण सरकारच्या संवेदनशीलतेनुसार फक्त किडनी गेली, जीव गेला नाही। आणि सरकारला फक्त 2 गोष्टी ऐकण्याची सवय आहे, शेतकऱ्याने केली आत्महत्या आणि सामान्यांचा कधी पुलाखाली तर कधी पाणी पिल्याने गेलेला जीव।